टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आज तुम्ही इथे पाहत असाल BMC मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी आम्ही एक सुंदर योग शिबिर असं ठेवलंय। सगळ्यांचा योगा सेशन चालू आहे। भूषण गगरानी जी आहेत आणि काही सेलिब्रिटीज अर्जुन कपूर आणि मॅडम पण आलेले आहेत, नुसरत भरूचा मॅडम, आणि सगळ्यांबरोबर आम्ही योग करतो। आणि आनंद आहे की आज 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करतोय। पण आजच्यासाठी नाही हा दिवस, रोज आपल्याला हे करायचं आहे आणि त्यांनीच आपली मेंटल फिजिकल वेलबिंग जन्मभर चांगली राहील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड संयमी दिसतात, त्याच्या मागे हे योग एक कारण आहे का नेमकं? त्यांनाही तुम्ही करायला सांगता का? ते योगीच आहेत, कारण त्यांनी ध्यान धारणा नक्कीच करतात जेव्हाही वेळ मिळतो। कसरत नाही करत पण ध्यान धारणा नक्कीच करतात। आज दिव्यज फाउंडेशन और मुंबई महानगर पालिका द्वारा 11वें साल के अंतर्राष्ट्रीय योग दिन के अवसर पर हमने एक वेलनेस प्रोग्राम रखा है सफाई कर्मचारियों के लिए BMC के, और बहुत खुशी है कि BMC कमिश्नर हमारे साथ है, हमारे फाउंडेशन के साथ कुछ स्टार्स भी आए हैं, अर्जुन कपूर, नुसरत भरूचा, और जो BMC के ये सब लोग जो आए हैं उन्हें पूरे दिन का शिविर हम दे रहे हैं जिसमें योग से चालू कर रहे हैं और बहुत सारे वेलनेस सेशंस हैं। बहुत खुशी है कि मोदी जी ने इस दिन को अंतर्राष्ट्रीय बनाया है और पूरी दुनिया आज योग के महत्व को जान चुकी है। संदेश यही दूंगी, जरूर ये एक दिन है जब हम योगा मैट बिछा के योगा करते हैं, सोशल मीडिया पे डालते हैं, प्रोग्राम्स करते हैं, बट इसके आगे जाके हमें ये एक जीवन शैली की तरह अपनाना है। रोज योग और ध्यान करना है। हमारी जो जीवन है सभी का बहुत हेक्टिक है आज के डेट में, फास्ट है और बहुत एक्सपेक्टेशंस है हमें खुद से, तो हम बैलेंस कैसे करेंगे अपनी माइंड, बॉडी और सोल को? ये एक सबसे अच्छा तरीका है जो आपने जीवन भर इसे करना जरूरी है। विरोधकांकडून प्रचंड चिडचिड आणि आरोप प्रत्यारोप सत्ताधारी पक्षावर आहेत, विशेषतः देवेंद्रजीवरती आणि भाजपावर होत आहेत। त्यांना आज योग दिनानिमित्त काय सल्ला द्याल? मी हेच सांगेन की आरोप प्रत्यारोप जर विचार करून केले गेले तर ते तुमच्या बॅलन्स्ड अस्तित्वाचं प्रतीक असतं। पण जर हा बॅलन्स जातोय तर आपण पण नक्की योगा करा। मी स्वतः जर आपल्याला पाहिजे तर लोक आपल्या घरी पाठवेल। थँक्यू। मॅडम एक प्रश्न आहे, आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि योग काय सांगतं? योग आहे शांतीचं प्रतीक। प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक ऑर्गनायझेशन एक्झिस्ट करणारच, आणि आपल्याला असा विचार करायची गरज नाही आहे की आपल्याला कोणी मारेल, किल करेल। हा शांतिप्रिय देश आहे, शांतिप्रिय पार्टी आहे पॉवरमध्ये महाराष्ट्रात, तर सगळे एक्झिस्ट करतील लोकांच्या भल्यासाठी। थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।